नमस्कार फॅमिली, मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या घरी येते मी सकाळी 6:15 वाजता स्वयंपाक बनवायला. तर चला तुम्हाला दाखवते की माझं डेली रुटीन काय आहे आणि कोणत्या घरी मी काय काय बनवते. तर पहिल्या घरी मी पोहोचली. इथे मस्त व्हेजिटेबल क्विनोवा उपमा बनवला. ह्याच्यामध्ये कॉर्न, मटार, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, गाजर सगळ्या व्हेजिटेबल टाकल्या. त्यानंतर बनवली आहे मलाई पनीर. तर ही मलाई पनीर ग्रेव्ही बनवलेली आहे. तर ह्या मलाई पनीर ग्रेव्हीची मी रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर तुम्ही आता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलवर मी रेसिपी पण अपलोड करत असते. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. तर आता स्वयंपाक तर रेडी आहे. पटापट टिफिन पॅक करून घेते. पहिल्या टिफिनमध्ये जी मी मलाई पनीर बनवलेली आहे ती मी काढली. त्यानंतर हा वर असं कवर केलं जेणेकरून ही ग्रेव्हीवाली भाजी आहे ती लीक होणार नाही. त्यानंतर मी फूड पेपर घेतला. त्यामध्ये ह्या चपात्या पॅक केल्या. सरांना मी चपाती, भाजी, नाश्ता, फ्रूट सॅलेड, व्हेजिटेबल सॅलेड सगळं देत असते. तर तुम्हाला ह्या व्हिडिओतनं दिसणार आहे. चपातीचा टिफिन पॅक झाल्याच्यानंतर जो आपण व्हेजिटेबल क्विनोवा उपमा बनवला आहे त्याचा टिफिन मी पॅक केला. त्यानंतर फ्रूटमध्ये हे मँगो कट करायला घेतलं. मँगोचं साल काढून आतमधली बी काढून बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून मी मँगो सरांना टिफिनमध्ये देत आहे. सध्या आंब्याचा सीझन चालू असल्यामुळे बहुतेक वेळा मी सरांना फ्रूटमध्ये मँगो कट करून देत असते. तर मी माझ्या व्हिडिओतनं माझं डेली रुटीन दाखवत असते. कामावर मी काय करते, कामावरनं घरी गेल्यावर मी काय करत असते. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर सगळा टिफिन वगैरे पॅक झाल्याच्यानंतर इथे टोडू आहे. त्या टोडूला मी बॉईल अंडं दिलं. किचन साफ केलं. किचन साफ केल्याच्यानंतर आज मी तुपाचं जे नवीन पॅकेट ओपन केलं होतं ते मुकेश भैया मला बोलले की तूप काढून ठेवूया नाहीतर ते तूप सांडून जाईल. तर हे अमूलचं तूप मी एका बरणीमध्ये काढलं. त्यानंतर दुसऱ्या बरणीमध्ये काढलं आणि अशा प्रकारे सगळं किचन वगैरे साफ करून मी निघाली दुसऱ्या कामावर. सकाळच्या वेळेला खूप गडबड असते आणि ज्या ज्या घरी मी कामाला जाते सगळे ऑफिसला जाणारे असतात. त्यामुळे मला लंच, ब्रेकफास्ट सगळं बनवल्यानंतर टिफिन वगैरे पॅक करून मग मला तिथून निघायची घाई असते. प्रत्येकाला वेळेवर जेवण बनवलं, त्यांचा टिफिन पॅक करणं हे जबाबदारी आमची असते. हे काम आमचं असतं. आली दुसऱ्या घरी मी मस्त अख्ख्या मसूरची उसळ बनवलेली आहे. तर त्यांनी ही रश्शेवाली उसळ बनवायला सांगितली. अख्ख्या मसूरची भाजी बनवली. त्यानंतर भात बनवला. त्यानंतर आपण जे उपवासाला बटाट्याची भाजी बनवतो शेंगदाण्याचा कूट घालून ती उकडलेल्या बटाट्याची उपवासाची भाजी बनवली. आज काय उपवास नाही आहे कोणाचा, पण ती भाजी ही चपातीबरोबर खाणारे त्यांना अशी भाजी खूप आवडते. तर बटाट्याच्या भाजीबरोबर मी चपाती बनवली. त्यानंतर अख्ख्या मसूरच्या भाजीबरोबर भात बनवला. कढया वगैरे सगळ्या रिकामी केल्या. सगळे भांडे घासले. किचन वगैरे क्लीन केले. भांडी जागेवर ठेवली आणि मी निघाली तिसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते मी तिसऱ्या कामावर काय बनवते. तर सध्या खूप ऊन आहे आणि त्यामुळे खूप गरम होतं आणि त्यातल्या त्यात आमचं गॅस समोरचं काम असतं. तिथे आपण ना पंखा लावू शकत ना AC चालू असते. चला मग आली तिसऱ्या कामावर. तिसऱ्या कामावर मी ब्रेकफास्टसाठी हे पोहे बनवले. मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलचे पोहे बनवले. कांदा, बटाटा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर घालून. ह्याच्यात ह्यांनी शेंगदाणे टाकलेले नाही आहेत कारण हे पोहे मी ज्या सिनियर सिटीजनसाठी बनवते त्यांना शेंगदाणे चावायला त्रास होतो. त्यानंतर मी इथे पण बटाट्याची भाजी बनवली आहे. त्या घरी मी उपवासाची बटाट्याची भाजी बनवलेली. इथे मी पिवळे बटाटे बनवलेले आहेत. त्याच्यात कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर टाकली आहे. त्यानंतर ही मटकीची मी रस भाजी बनवलेली आहे. मोड आलेली मटकी होती त्याची मी रस भाजी बनवली. त्यानंतर चपात्या बनवल्या, भात बनवला. ज्या ज्या घरात मी जो स्वयंपाक बनवते त्यांना आवडेल तसा, ते जसं सांगतील तसा बनवते. वाटणाचा स्वयंपाक शक्यतो सगळ्या ठिकाणी खात नाहीत कारण सगळ्यांना वाटण सहन होत नाही. त्यानंतर तिकडून निघाली, घरी आली. तर घरी आल्याच्यानंतर घरची ड्युटी सुरू झाली कारण मी कामावरनं येते घरी 10:30 पावणे 11ला आणि माझा मुलगा निघत असतो 11:15ला कॉलेजला जाण्यासाठी. त्यामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी असतो. घरी आल्या मला पर्स फेकून लगेच किचनमध्ये उभं राहावं लागतं. आल्या मी वांग बटाट्याची भाजी बनवायला घेतली आणि चपात्या बनवायला घेतल्या. मुलाला नाश्त्याला चहा चपाती दिली आणि पहिली चपाती झाल्या त्याने नाश्ता केला. त्यानंतर मी त्याच्या टिफिन भरायलाचा म्हणून बाकीच्या चपात्या करायला घेतल्या. तर बघा, बाहेर पण तेच काम, घरात पण तेच काम, हेच माझं डेली रुटीन आहे. मला खूप कमेंट येत होत्या की रीमाताई तुम्ही तुमचं डेली रुटीन दाखवा. तर डेली रुटीन मला वाटतं प्रत्येक गृहिणीचं एकसारखंच असतं. प्रत्येक गृहिणी बाहेर जरी जॉब करत असेल तरी घरी आल्यावर तिला घरचं करावंच लागतं.
मुलांचं करावंच लागतं. आपल्या संसार चालवण्यासाठी आपल्या बायकांना बाहेरचं घरातलं सगळंच करावं लागतं. अशा प्रकारे मी पटापट चपात्या करून घेतल्या. मुलाचा टिफिन होतो आहे, त्याचसोबत मुलीचंही जेवण होईल आणि दुपारचाही स्वयंपाक होईल, म्हणून मी एकट्ठाच सगळा स्वयंपाक करून घेतला. कारण दुपारी जसजसं ऊन वाढतं तसतसं गॅससमोर उभं राहू वाटत नाही, कारण माझ्या इथे पत्रे आहेत वरच्या बाजूला आणि इकडे खूप गरम होतं. माझं घर वरच्या बाजूला असल्यामुळे खूप जास्त गरम होतं. तर अशा प्रकारे मी ह्या चपात्या बनवल्या, चांगल्या 12-13 चपात्या बनवल्या. त्यानंतर वांग बटाट्याची भाजी बनवली. वांगी थोडीशीच होती म्हणून मग एवढीच भाजी बनवली. आता अजून एक भाजी बनवावी लागेल. एवढा स्वयंपाक करेपर्यंत मी पूर्ण घामाने भिजून गेली. असं वाटतंय की मी आंघोळच केली. तर चपात्या झाल्या, भाजी झाली. मी पटापट मुलाचा टिफिन पॅक केला. मला कमेंट होत होते की रीमाताई स्टीलचे किंवा काचेचे टिफिन मुलांना देत जा, प्लास्टिकचे टिफिन वापरू नको. त्यामुळे मी स्टीलच्या डब्यामध्येच त्याला चपाती देते आणि स्टीलच्या डब्यामध्येच भाजी देते. वांग बटाट्याच्या भाजीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकलाय, कांदा टोमॅटो टाकलाय आणि अशी सुक्की मस्त परतलेली पाणी न टाकता भाजी बनवलेली आहे. भाजी आणि चपाती मी सगळी पॅक केली, मुलाला जाऊन दिली. त्यानंतर ज्या कढईमध्ये मी वांग बटाट्याची भाजी केलेली ती कढई रिकामी केली आणि त्याच कढईमध्ये थोडीशी गवार होती, त्याच्यामध्ये पण बटाटा टाकला आणि आणखीन एक भाजी केली गवार बटाट्याची भाजी, वांग बटाट्याची भाजी, 2 भाज्या केल्या, चपात्या केल्या. त्यानंतर ती भाजी देखील एका भांड्यात काढून घेतली, म्हणजे जेणेकरून सगळी भांडी रिकामी होतील आणि मी सगळी भांडी एकत्रच घासून घेईन. भांडी घासायला बेसिंगमध्ये टाकली आणि किचन क्लीन करून घेतलं. किचन क्लीन झाल्याच्या नंतर घर वगैरे झाडायचं, रोजची कामं करायची, घर स्वच्छ करायचं. एका बाजूला मी कॉफी बनवायला घेतली, कारण मिस्टरांना कॉफी द्यायची होती. मिस्टर आत्ताच बाहेरनं आले होते, मग त्यांनी ते ड्रेस चेंज करेपर्यंत मी कॉफी गरम करायला ठेवली आणि सगळं अंथरूण वगैरे आवरायला घेतलं. कारण मी सकाळी 6 वाजता घरातनं निघत असते, तसाच पसारा टाकून. मुलं जरी मोठे असतील तरी त्यांना त्यांची गडबड असते. रात्री माझा मुलगा 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागरण करून अभ्यास करत असतो, त्यामुळे त्याला सकाळी थोडासा उशीर होतो उठायला आणि त्यामुळे घरच्या कामामध्ये मला त्यांची मदत मिळू शकत नाही. मुलगी माझी कॉलेज आणि जॉब दोन्ही करते, त्यामुळे तिचं काय करणं शक्यच होत नाही, तिलासुद्धा वेळ मिळत नाही. त्यामुळे मग मला घरातलं बाहेरचं सगळे असे घाई गडबडीमध्ये कामं करावी लागतात. पटकन बेड झटकून घेतला, गाद्या वगैरे उचलून घेतल्या आणि घर झाडायला घेतलं. घर झाडून झालं त्यानंतर मला हे गहू साफ करायचे होते, कारण पीठ संपलं होतं, दळण द्यायचं होतं. त्यामुळे मी पटापट गहू साफ केले. हे रॅशनचे गहू आहेत, तुम्ही बघू शकता किती कचरा आहे ह्या गव्हामध्ये. पण मी हे रॅशनच्या गव्हामध्ये डीमार्टमधनं जे पीठ आणते ते मिक्स करते. 2 किलो रॅशनच्या गहू दळून आणते आणि त्याच्यामध्ये 2 किलो मी हे पीठ मिक्स करते डीमार्टचं. त्यामुळे चपात्या जरा बऱ्या लागतात, नाही तर नुसत्या रॅशनच्या गव्हाच्या चपात्या कडक होतात. तर असा माझा हा दुपारपर्यंतचा दिवस गेला. त्यानंतर जेवण केलं, थोडा वेळ आराम केला, पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. चला बाय.